आणि तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मानली आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा. तसं या ठिकाणी जो आज हा पुरुषोत्तम मासामध्ये गेल्या 50 वर्षापासून आरंभ झालेलं हे जे ज्ञानसत्र आहे, या ज्ञानसत्राची अधिष्ठात्री संत देवता प्रातस्मरणीय वंदनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा असणारे ज्ञानदानी करुणामय असणारे परमवंदनीय गुरुजी, या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या अधिक मासाच्या पावन पर्वामध्ये आपण जिवंत आहोत. आपले श्वासोश्वास चालू आहे ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहे. याचं कारण की हा जे मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे ते मनुष्य योनी परमात्म्याने केवळ आपल्या स्वस्वरूपाच्या स्वप्राप्तीसाठी दिलेले आहे. प्रत्येक जीवाला जर ह्या मनुष्य मात्रांनाच हा अधिकार आहे, देवताधिकारांमध्ये आहे, पण तो अपवादाने आहे. या ठिकाणी फार विरळ्या अशा देवतांनी देवताधिकरणामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की देवतांना देखील मोक्ष प्राप्त झाल्याचं, इंद्राला मोक्ष प्राप्त झाल्याचं वर्णन आहे. परंतु इथं मात्र मानव ते स्वर्गीचे अमर इच्छिताते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा नारायण नामे हो जीवन्मुक्त कीर्तने अनंत गावो गीती, अशा प्रकारचा हा अधिकार संपूर्ण मानव मात्रांना दिलेला आहे भगवंताने. त्यामुळं मनुष्य मात्राचं परम कर्तव्य आहे की मी ज्या स्वस्वरूपापासून च्युत झालो आणि अनादिकालापासून कारण नसताना या ठिकाणी असत जड दुःख आणि द्वैत यांच्यामध्ये सापडलो आणि किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. अनेक जन्मांची पुण्याही यासाठी लागत असते आणि ह्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी आपल्या अंतःकरणात जिज्ञासा म्हणजे मुक्त होण्याची इच्छा आपल्या जीवनात निर्माण झाली की दुःखाच्या अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदरूप ब्रह्माची आपल्याला प्राप्ती व्हावी. आणि आईची चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवसे हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी. अशा प्रकारे ज्याला रात्रंदिवस तळमळ लागलेली आहे ते हे खंड येईल कर्म पारुष्यतील धर्माधर्म कासयाने हे कळेल वर्म मनवनी श्रम वाटत असे. आणि त्याची चिंतेचा एकच विषय आहे, कैनी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. या ठिकाणी त्याला केवळ आपला आत्मोद्धार व्हावा. या ठिकाणी अनादिकालापासून भोगत आलेलं जे सुखदुःख आहे तर त्याच्यातून आपली कायमची मुक्तता व्हावी आणि निरतिशय आनंद, ब्रह्मानंद, परमानंद, आत्मानंद असं ज्याला म्हणतात की जो आनंद निर्विषय आहे, निरुपाधिक अशा स्वरूपाचा आहे, तो स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदाने रहित आहे, देशकाल वस्तुता परिच्छेदाने रहित आहे, जो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान असा आनंद आहे. आणि तो आनंद येची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. अशा प्रकारची ज्याला मुक्ती असा शब्द पारिभाषिक शब्द वेदांत शास्त्राने योजलेला आहे, अशा प्रकारची ही मुक्ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी आपल्या अंतःकरणात जिज्ञासाही निर्माण झाली. आणि पुन्हा त्या जिज्ञासापूर्तीचं साधन उपलब्ध होण्यासाठी काही स्थानांचं महत्त्व आहे. त्या स्थानामध्ये हे गोवैकुंठ पंढरपूर त्या वनी थोर महिमाया असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. जेथे देव येवनी होती पक्षी असं ज्या तीर्थाचं वर्णन केलेलं आहे. 84 सिद्धांता सिद्धविद्धी मेळा किंवा पवित्र श्रीला इंद्रायणीचं तटाक आहे. साक्षात संजीवन समाधीस्थ माऊली आहे. आणि या गेल्या शतकातील एक वेदांताचा सूर्य असं त्यांना म्हणावं अशा असणारे प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य गुरुजींची ही स्मृतिस्थळी या ठिकाणी निर्माण केली गेली आहे. त्या वास्तूमध्ये बसून आपण आपलं अंतर्मुख वृत्तीनं ओहम
कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते. या ठिकाणी उपादानं किमस्त्यह विचारो स्वयं ईदृशः. या ठिकाणी मी कोण आहे, मी कुठून आलो, या जगताचं मूळ कारण काय आहे, माझं मूळ स्वरूप काय आहे, याचा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांच्याच कृपाछत्राखाली एकत्रित आहोत. त्याच्यातही आपण जेव्हा शास्त्रीय चिंतन करण्याला आरंभ करतो, सत्संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण आपण करतो. पूर्वमीमांसा असो, सांख्य दर्शन असतो, आस्तिक नास्तिक दर्शन असतो, कोणते जरी असलं तरी हा जो विचार आहे, हा विचार आपण करत असतो. परंतु हा जो विचार आहे हा म्हणजे असा आहे की त्याच्यामध्ये संशय विपर्यय रहित असं आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून देण्याला कोणतंही आस्तिक नास्तिक दर्शन समर्थ नाही. त्याच्या सर्वांचं खंडन झालेलं आहे आणि ते खंडन करणारं हे वेदांत दर्शन आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये संताची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. जर परमात्म्याला आपल्याला आकलन करायचं असेल तर संतांच्या संगतीत सत्शास्त्राचं श्रवण करावं लागतं. सत्शास्त्राचं म्हणजे श्रुतीला, पुराणांना, स्मृतिग्रंथांना अनुसरणारी जी शास्त्र आहेत त्या शास्त्राचं चिंतन आपण केलं पाहिजे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये काय मद अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली स्मृती असं सांगताना नाथ महाराजांनी भागवतामध्ये आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगितलं की हे जे गणेशाचे असणारे सुपासारखे मोठे कान आहेत, ते कान मला असं वाटतं की मद अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी हे श्रवणाच्या ठिकाणी आहेत, म्हणजे कानाच्या ठिकाणी आहेत. म्हणजे पूर्वमीमांसेमध्ये जरी आपल्याला कुठले कर्म करायचं झालं तर त्या कर्मकांडाचं निरूपण करणारं हे पूर्वमीमांसा दर्शन आहे. आणि विचाराच्या प्रांतातही जरी आपण म्हटलं सांख्य योग इत्यादी दर्शन, तर याच्यामध्येही हा विचाराचा प्रांत आहे. त्याची साधना कशी करावी हे पातंजल योगसूत्राच्या द्वारा आपण श्रवण केल्याशिवाय आपल्याला ते साधनाची पद्धती देखील कळणार नाही. सांख्यशास्त्र विचाराने मोक्ष होता असं मानत असलं प्रकृती पुरुषाने, तर त्यातही आपल्याला श्रवणच करावं लागतं. परंतु हे श्रवण जरी केलं तर याच्यामध्ये आपल्याला ओहम मी कोण आहे याचा वास्तव शोध कधीच लागू शकत नाही. हे सगळे आचार्य इतर दर्शनांचे ते सुद्धा पूर्वसुरी जे आहेत ते सुद्धा ईश्वरावतार आहेत. पण ईश्वरावतार असले तरीसुद्धा श्रुतीच्या विरुद्ध कथन केलं असेल तेवढ्या अंशात त्या स्मृतीत प्रमाण नाही किंवा त्या ठिकाणी असणारे पुराण वचन हे प्रमाण नाही. तर वेदांत उपनिषदाला अनुसरणारं अशा प्रकारचं जे तत्त्वज्ञान असेल तेच आपल्याला म्हणजे वेदांत तत्त्वज्ञान हेच खरं आपल्या जीवनाचं उद्धारक तत्त्व सांगतं. आणि ते जे काय आहे चार भाग जो आहे तो या ठिकाणी उपनिषदामध्ये उप आणि नि अधिक शब्द धातूपासून हा उपनिषद शब्द योजलेला आहे. आणि या उपनिषदांचं तात्पर्य पुन्हा जरी 10 उपनिषद आपण असं संस्कृत साहित्यामध्ये म्हटलेले आहे की या ठिकाणी ते सांगतात की वार्तिकांता ब्रह्मविद्या. पहिल्यांदा या ठिकाणी ब्रह्मविद्या म्हणजे मूळ उपनिषद आहे, त्याच्यावर भाष्य आहे आणि त्याच्यावर वार्तिकारांनी वार्तिक लिहिलेले आहेत. आणि सुरेश्वराचार्य हे जे वार्तिकार आहेत ते जे सांगतात ती वार्तिकांता तिथपर्यंतच ही ब्रह्मविद्या आहे. म्हणजे ब्रह्मविद्येच्या विषयी प्रमाण जर सांगायचं झालं तर वार्तिकाराने जे सांगितलं ते शेवटचं प्रमाण आहे असं सांगितलं जातं. परंतु जर आपण अमृतानुभव हा ग्रंथ जर आपण पाहिला तर हा अध्यात्माच्या प्रांतामध्ये विश्वामध्ये उत्पन्न झालेला संपूर्ण मानवजातीचं कल्याण सांगणारा आणि फारसं कष्ट न घेता याच्यातलं तत्त्व जर आपल्याला उमगलं, आपल्या बुद्धीवर आरूढ झालं आणि त्याच्यामध्ये कोणताही संदेह राहिला नाही, प्रमाणात संभावना नाही, प्रमेयात संभावना नाही, विपरीत भावना नाही, अशा वेळेला आपल्याला झालेलं आपल्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते तळहाताच्या वाटोळा आवळा, तळहातावरील वाटोळा डोलत देखील जे आवळा त्याचे ज्ञान आम्ही डोळा दाबिले तुझं. या ठिकाणी हे जे ज्ञान आहे तळहातावरचा गुरुवर्य ब्रह्मलीन महाराज सांगायचे तळहातावरील वाटोळा का म्हटलं, आवळा म्हटलं तर त्याचं सर्व
आपल्याला दर्शन होऊ शकतं, खालच्या भागात होणार नाही. जो तुमच्या दृष्टीच्या पलीकडचा भाग आहे तिथं होणार नाही. पण वाटोळा आवळा म्हटलं की तो जसा डुलतो आता आपल्याला सर्वांगाने ज्ञान होतं, तसा आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान अगदी चुलीवर भाकरी भाजणाऱ्यापासून मुळे विकापासून तर ज्यांना शास्त्राचं खूप विशुद्ध चिंतन ज्यांना गुरु परंपरेनं झालेला आहे अशा सर्वांना हा आत्मबोध अत्यंत सुगम व्हावा, अनायासाने त्यांना व्हावा, सहजच आपल्या स्वस्वरूपाची त्यांना अनुभूती यावी, अनुभव यावा, यासाठी निवृत्तीनाथ महाराजांचं हृदय कळवळलं. आणि त्यामुळं श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी गुरुक्रमाने लादलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्ञानोबारायांना सांगितलं. आणि ज्ञानोबारायांना केलेल्या आज्ञेवरून प्रवरा काठावर नेवाशाला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा आविर्भाव झाला, गीतेची टीका या रूपाने. तर तरीसुद्धा त्यांना श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही हे जे सांगितलं हे शास्त्रार्थ करून सांगितलं, कारण ज्ञानेश्वरी टीका ही अत्यंत अलौकिक अशा प्रकारची टीका या ठिकाणी आपल्याद्वारा झाली. परंतु यामध्ये असं आहे, कोणताही अनुभवाचं प्राधान्य सांगत असताना श्रुती, युक्ती आणि अनुभव यांच्याद्वारा जर त्यामध्ये जसा तुना निखलन न्याय आहे, हलवणी खुंट आधी करावा बळकट, त्याप्रमाणे हे ज्ञान श्रुती आणि युक्तीच्या द्वारा जरी सांगितलं तरीसुद्धा त्याला मुख्य आहे तो अनुभूती आहे. आणि या ठिकाणी हे जे ज्ञान आहे हे तुम्हाला आपल्या परंपरेद्वारा जे गुरुक्रमाने लादलेलं हे ज्ञान आहे, तर 11-11 असा कलिकाळ प्राप्त झालेला आहे. आणि त्यामध्ये लोक हे त्रिविध तापाने तप्त झालेले आहेत, विषयात रंगलेले आहेत. पण तुका म्हणे आईशा आहेत गा हरी याही तारी जीवासी. ज्या वेळेला कोणती गोष्ट अनुभवाने सांगितली जाते त्यावेळेला त्या गोष्टी समोरच्या जो श्रोता आहे त्याच्या अंतःकरणामध्ये किंवा त्याच्या बुद्धीवर ती दृढ रूपाने आरूढ होत असते. म्हणून आता तुमचा जो अनुभव आहे तो अलौकिक आहे, अद्भुत आहे. ह्या अनुभवाविषयी हा बोलण्याची गोष्ट नाही. माऊली जसं म्हणतात तसे क्रियेचे नामकिरणच आहे, तरी अद्वैती भक्तीचे आहे हे अनुभवाची जोगे म्हणजे बोलायचे. म्हणून हा अनुभव म्हणजे पश्चात, म्हणजे अगोदर तुम्हाला ही जी दृढ अशा प्रकारची स्वरूपाचं अनुभव किंवा त्याचा स्वरूपाचा आनंद प्राप्त झालेला आहे तो निसंशय आहे. त्याच्या ठिकाणी कुठलेही विरोधी ज्ञान आता होऊ शकत नाही. अशा प्रकारची ही जी अनुभूती आहे ती तुम्ही सांगा. आणि त्यावेळेला जे काही ज्ञानोबारायांनी आज्ञा त्यांची मान्य केली आणि त्याप्रमाणे हा जो ग्रंथ अवतीर्ण झाला तो म्हणजे हा अमृतानुभव आहे. आणि या अमृतानुभवामध्ये केवळ विशुद्ध स्वरूपात असणारी जी अध्यात्माची अनुभूती, जी या ठिकाणी श्रुती, युक्ती आणि नंतर अनुभूती, ती अनुभूती अशी सांगितलेली आहे की श्रुती त्याच्या ठिकाणी माऊलींनी अनेक प्रकारच्या युक्ती किंवा अनुकूल उदाहरणं उपपत्ती दिलेली आहेत. आणि त्या ठिकाणी सगळ्या ग्रंथामध्ये अगदी 2 किंवा 3 ठिकाणी श्रुती प्रमाण दिले. ज्ञानम बंधा असं एक शिवसूत्राचं प्रमाण दिलं किंवा दुसरं एक प्रमाण दिलं, यश भाषा सर्व मिळून विभाती आयसा श्रुती काय वायसा ढेकर देती, अशा प्रकाराने सांगितलेलं. अजून एक प्रमाण आहे कुठं तर अशी थोडी प्रमाणं सांगितली. कारण काय, अनुभव ही सर्वात श्रेष्ठ आहे. आणि तो अनुभव जो आहे तो या ठिकाणी माऊलींनी या ग्रंथामध्ये सूत्र, हे संपूर्ण अध्यात्माचं सूत्र आहे की अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदुः असं आहे. आता या ग्रंथाचा जर बारकाईनं विचार केला तर हे केवळ सूत्रच आहे असं नाही. ज्ञानोबारायांनी हे सूत्रही सांगितलं. ते सूत्र जर म्हटलं तर याचं पहिलं प्रकरण जे आहे किंवा जे मंगलाचरण आहे की मंगलाचरणामध्ये सांगतात की अविलक्षरम अनाक्षयम आनंद मजमव्यम श्रीमन निवृत्तीनाथी ख्यातम दैवतमाश्रये गुरुरित्या खेळालोके साक्षात विद्या ही शंकरी
जयत्याज्ञा नमस्तस्यै दयाद्रायै निरंतरम. अशा प्रकारचं सांगितलेली ही जी अनुभूती आहे त्या अनुभूतीचं सूत्र पहिलं प्रकरण आहे. दुसरं प्रकरणामध्ये श्रीगुरूंचं जे नमन आहे ते त्याद्वारा श्रीगुरु वंदनेच्या रूपाने एकच विषय सांगितलेला आहे. त्या संपूर्ण अमृतानुभव पाहिला तर असं काही विद्वानांचं म्हणणं आहे या ठिकाणी प्रकरणं केलेली नाही. प्रकरणानंतरच्या उत्तरवर्ती काही महापुरुषांनी विद्वानांनी पूर्वसुरीने केली. खरं तर सर्व ठिकाणी हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ जसं 700 श्लोक अध्याय 18चे लेख देव बोलिले एक तुझे नाही. या ठिकाणी 18 अध्याय पाहिले तर परमात्म्याने एकच बोललेले आहे. गुरुवर्य ब्रह्मलीन स्वामी म्हणायचे ते एक म्हणजे काय तर केवळ अद्वैत तत्वज्ञान प्रतिपादन केलेलं आहे. एक म्हणजे काय तर सगळा आत्मेतर सर्व आत्म्याचा अजातवाद आणि आत्मेतर अनात्म पदार्थांचाही अजातवाद त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. ते एक तत्व यामध्ये सांगितलेलं आहे. ते आता सूत्र आहे. जी काही या ठिकाणी सूत्राची लक्षणं आताच आपण सांगितली ती लक्षणं आहेत. पण मग आता ह्या ग्रंथाचं भाष्य कोणी करायचं तर ते भाष्यसुद्धा त्यांनी याच आपल्या सूत्राचं निर्माण करून याच ग्रंथामध्ये ज्ञानोबारायांनी भाष्यसुद्धा केलेले आहे. भाष्याचं लक्षण सांगितलं की सूत्रार्थो वर्णते यत्र ग्रंथे पदही सूत्रानुसारेभिः स्वपदानी च वर्ण्यन्ते भाष्यम भाष्यविदो विदुः. अशा प्रकारचे भाष्याची लक्षणं याच्यामध्ये आलेली. आता राहिलं ते वार्तिक आहे. वार्तिकाचं लक्षण केलं उक्तानुक्त दुरुक्तानां संग्रह यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आभू वार्तिकज्ञाः मनीषिणः. या ठिकाणी वार्तिकाचं लक्षण केले. काही ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे किंवा न सांगितलेलं आहे किंवा सांगितलं असलं तरी ते दुर्बोध झालेलं आहे त्याचा विचार ज्याच्यामध्ये केला जातो त्याला म्हणतात वार्तिक. आता या ग्रंथामध्ये पाहिलं तर या भाष्यावरची वार्तिकसुद्धा ज्ञानोबारायांनी याच ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. थोडक्यात काय सुरेश्वराचार्य भगवत पूज्यपाद शंकराचार्य आणि व्यासाचार्य हे तिन्ही ज्यांच्या कंठात किंवा ज्यांच्या वाणीतून या ठिकाणी बोलत आहेत अशा प्रकारची ही अनुभूतीची वाणी म्हणजे हे अमृतानुभव आहे. त्यातही या अमृतानुभवामध्ये आपले चांडोळे अण्णा म्हणायचे की हे जे 9वं प्रकरण आज आपल्याला या ठिकाणी चिंतनाला हे मिळालेलं आहे ते 9वं प्रकरण म्हणजे अमृतानुभवाचे पुन्हा हृदय आहे असं ते अण्णा म्हणायचे. त्याप्रमाणे त्या प्रकरणाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. वास्तविक हा विचार जो आहे तो परंपरेनेच होत आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीला काही कष्ट घ्यायचे फार मोठे असा त्याचा अर्थ नाही. तर या ठिकाणी जे पूर्वीच्या लोकांनी सकाळीच आपण सांगितलं की न सरे लुटिता मागे बहुताजनी जुनाट हे खाणे उघडले. अनेकांनी ह्या अमृतानुभवाचा जो विषय मुख्य आत्मा त्या आत्मानंदाचं खान जे उघडलेले आहे ती तिथं लुटलेली आहे. म्हणजे त्यापासून आपल्या स्वानंदाचा परमानंदाचा उपभोग घेत त्यांनी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख अनुभवलेलं आहे. आणि अविद्यादेश किंवा प्रारब्ध देश संपल्यानंतर जे विदेह कैवल्याला प्राप्त झालेले आहेत अशा पुरुषांनी चिंतन केलेलं आहे. पण आपल्याला देखील जे काही महापुरुषांनी केलं त्याच्यासाठी तुका म्हणे तेथे होतो मी दुबाळा आले या कपाळा थोडे बहु. या ठिकाणी आपल्याला बहु थोडे आपल्याला फक्त त्या जवळजवळ किती 69 ओव्या आहेत आणि त्या ओव्यांच्या द्वारा आपल्याला यथाशक्ती यथामती याचं चिंतन करायचं आहे. तिथंच असणारी जी पदं आहेत त्या पदांचा जसा माऊली आपल्याला प्रकाश करतील त्याप्रमाणे आपण याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या पहिली ओळी आहे आता आमोद सुनास झाले श्रुतीशी श्रवण निघाले आरीशी उठले लोचनेशी. एक गोष्ट आपण बोललो की आपण अत्यंत भाग्यवान आहोत. याचं कारण असं आहे की हे असं असणारं जे तत्त्वज्ञान जगामध्ये अनेक प्रकारचे तत्त्वज्ञानाच्या प्रणाली आहेत. अनेक प्रकाराने मनोविज्ञानाच्या प्रणाली आहेत. आणि कशासाठी आहे माणसाच्या मनाचा बुद्धीचा अहंकाराचा चित्ताचा त्या ठिकाणी ठाव घ्यायचा त्याचं मूळ शोधायचं आणि त्याचा उपयोग म्हणजे काय
तर मनुष्याच्या जीवनामध्ये ही साधारणपणे सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणात सामान्य रूपाने दुःख संबंध विवर्जित केवळ सोलीव निरसं अशा प्रकारचं विशुद्ध सुख ज्याला म्हणतात त्याचीच मागणी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि ती मागणी पूर्ण होण्यासाठी आत्तापर्यंत हे सर्व कर्मकांडाचे विषय असो, उपासनाकांड असो किंवा ज्ञानकांड असो, हे सगळे वर्णन करतात. परंतु उपासनाकांडाची मर्यादा आहे, कर्मकांडाची मर्यादा आहे. त्या दुःखनिवृत्ती आणि सुखप्राप्ती याविषयी ही साधनं जी आहे तर चित्तसे शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्ध आहे. चित्ताच्या शुद्धीसाठी चित्तकर्माचा उपयोग होतो, नंतर वस्तूच्या प्राप्तीसाठी त्याचा उपयोग नाही. तशी उपासना जी आहे किंवा जे उपासनाकांड आहे त्यामध्ये आपण केलेल्या इष्टाची जी सेवा आहे, भजन आहे, भक्ती आहे, त्या प्रेमपूर्वका भक्तीने त्याच्या अंतःकरणाची स्थिरता होत जाते. आणि मग जे अनंत जन्मात केलेलं निष्काम कर्म, ते कर्म निष्काम कर्म केलं असलं पाहिजे, ते ईश्वराला समर्पण केलं पाहिजे, त्याच्यात कर्तृत्वाचा मद नसला पाहिजे, फलाचा आस्वाद नसला पाहिजे. अशा रीतीने हे जे निष्काम कर्म ज्यांनी केलं किंवा ज्या पुरुषांनी निष्काम उपासना केली आणि त्या निष्काम उपासनेमध्ये आपल्या इष्टदेवतेला जे काही भगवंतांनी दिलेलं आपल्याला भांडवल आहे परमार्थासाठी, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपन भवरोग. त्या जीवपन किंवा भवरोगाचा नाश करण्यासाठी या ठिकाणी उपासना ही चित्ताला स्थिर करते. आणि शुद्ध आणि स्थिर चित्तामध्ये त्या ठिकाणी श्रीगुरूंनी केलेला जो उपदेश आहे तो उपदेश त्या अंतःकरणामध्ये ठसतो. अशा प्रकारची स्थिती आहे. त्याला एक अलौकिक अशा प्रकारचा अधिकार प्राप्त होतो आणि हे सगळं श्रवणामध्येच कळतं. पण आपल्याला असं आहे की आपण काही मोठमोठ्या आपण सामान्य समाजात जन्माला आलो, त्यानंतर आपण पाहिलं तर निष्काम कर्म आपल्याकडून घडलं की नाही याचा विचार केला तर आपलं मन सांगत नाही खरोखर आपण निष्काम कर्म केले म्हणून. आपलं मन असं पण सांगत नाही की आपण या जन्मामध्ये खूपच निष्काम उपासनेचं अनुष्ठान केलेलं आहे. परंतु ज्याला फलबल कल्प्य न्याय म्हणतात, की जर तुम्हाला फल मिळत असेल, तुम्ही वेदांताचं श्रवण करताना वेदांत तुम्हाला आवडत असेल, वेदांत तुम्हाला कळत असेल, स्वामी महाराज सांगायचे की वेदांत पहिल्यांदा कळला पाहिजे, दुसरा त्याला पटला पाहिजे, नंतर तो त्याला झेपला पाहिजे आणि तो त्याच्यात रंगून गेला पाहिजे. असं जर होत असेल, तुम्हाला सर्व सोडून या ठिकाणी वेदांत चिंतनाची जर आवड होते, या जन्मात किंवा मागच्या जन्मात तुमचं निष्काम कर्म झालेलं आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही निषिद्ध कर्म करण्याच्या वासना अंतःकरणात नाही, तसंच तुमच्या याविषयी चिंतन करताना तुमच्या बुद्धी ही कधी डोलायमान होत नाही की आता विशुद्ध चित्ता झालं तरी बऱ्याच लोकांचं जीवन असं जातं. या ठिकाणी जसं सांगत काय देह घालू करुवती कर्मली टाकूया भितरी अग्नी माझी, त्याप्रमाणे आपण जप करावं का तप करावं का दान करावं, नामस्मरण करावं की एकांतवासा करावं की लोकांतवासा करावं की तीर्थयात्रा कराव्या, अशा अनेक प्रकारच्या साधनं आपल्या समोर येत असतात. परंतु जर आपलं मन त्या साधनांपेक्षाही अधिक या सर्व या अंतरंग साधनामध्ये जर आपल्याला रुची उत्पन्न होत असेल तर याचा अर्थ आपण या जन्मात किंवा पूर्वीच्या जन्मात निश्चित त्या निष्काम कर्म उपासनेचं अनुष्ठान आपल्याकडून घडलेलं आहे आणि आपल्या ठिकाणी ही तीव्रतर अशा प्रकारची जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे. आणि त्या जिज्ञासा पूर्ती होणं ही काही साधारण गोष्ट नाही. त्यांनी दिलं की विवेक चोरामणीमध्ये सांगितलेलं आहे की दुर्लभम त्रयमेव इतर देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. या ठिकाणी 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिल्यांदा मनुष्य जन्म, नंतर मुमुक्षुत्व, आणि हे मुमुक्षुत्व उत्पन्न झाल्यानंतरही जर आपल्या जीवनामध्ये महापुरुषांचा संश्रय किंवा त्या महापुरुषांनी आपला अंगीकार केला नाही तर आपल्या स्वतंत्र बुद्धीनं कधीही या अत्यंत अतिंद्रिय असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं आपल्याला यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. आणि यासाठी आपल्याला
हे आता आपण म्हणलं ना पहिल्यांदा, वंदे महापुरुषते चरणारविंदम. या ठिकाणी ज्ञानोबा हे अलंकापूर आहे, इथं आपलं राहणं घडत आहे. गुरुजींचं स्मृतीस्थळ आहे, अमृतानुभवासारखा ग्रंथ आहे, आपल्याला त्याच्यामध्ये रुची पण उत्पन्न होत आहे. आणि इथं ही स्थिती आपली आहे की जसं तुकोबाराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पढिये देवभाव रविवासना, आणि तिथे आपणापाशी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आर्या आघात निवाराया. अशा प्रमाणे योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी देवनिया, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पाहावे पुराणी विचारुनी. अशा प्रकारची स्थिती आपल्याला ह्या पावन वायुमंडळामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मग आता जर ही स्थिती आपल्याला प्राप्त झाली असेल तर आता पुढच्या जीवनामध्ये काय, तर ज्या वेळेला श्रीगुरू आपल्या जीवनात येतात आणि अशा वेळेला ते जेव्हा आपल्याला ब्रह्मबोध करतात, त्यावेळेला आता आपली स्थिती अशी होते, तर उत्तम अधिकारी, त्याचा मध्यम अधिकारी किंवा मंद आहे, तर या कनिष्ठ अधिकारी असेल तर सगळ्यांना बोध होऊ शकतो हे निश्चित आहे. ते जो उत्तम अधिकारी आहे त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवनू एकुजो. कवनी एकुजो म्हणजे याचा अर्थ काय आहे की आस्थेच्या महापुरी, रेवताची कोटीवरी, परिप्राप्तीच्या कैलतेरी विपारीला निघे. अशा प्रकारची विरळा ऐसा कोणी, तुका त्याची लोटांगणी. आपल्याला आपला अधिकार, आपल्याला असं वाटतं की आपल्या मनामध्ये वेदांत श्रवण करतानाही एक प्रकारचा न्यूनगंड राहतो. जे लोक वेदांताचं चिंतन जे पंडित लोक करतात, पंडित म्हणजे पंडाना आत्मविषया बुद्धी येशाम, ते पंडित नाही. की ज्या ठिकाणी पंडित म्हणजे केवळ शास्त्राचा अध्ययन करून ज्यांचा शब्द छलावर भर असतो किंवा शब्दाचा अर्थ आणि केलेले त्यांच्यामध्ये येणारा परस्पर विरोध, त्याचाही पुन्हा समन्वय, हे सगळं करू शकतात. परंतु तरीसुद्धा त्यांना आत्मानुभूती आली असेल असं नाही. परंतु आपल्याला असं वाटतं की आपल्याला ज्याचा यथा म्हणजे येणं प्रकारेनं, ज्या प्रकारचं ज्या स्वरूपाचं ते ब्रह्म आहे त्या ब्रह्मस्वरूपाचा आत्मत्वाने आपल्याला परिचय व्हावा, त्याचं ज्ञान व्हावं, त्या असं वाटतं. म्हणजे सगळी अनेक प्रकारची भाग्य आपल्या ठिकाणी एकवटून आलेली आहे. आणि मग ज्याला एकवटून आली, ज्याला गुरूंची प्राप्ती झाली आणि गुरूंनी त्यामध्ये त्याला वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, योग दर्शन, नास्तिक दर्शन एवढा दार्शनिक विचार सांगितला नाही आणि त्याला महत्त्व पण दिलं नाही. कुठे जर तो शंकारूपाने आला तर त्याचं खंडन करून त्या ठिकाणी आपला वेदांत सिद्धांताचं त्याला मंडन करून सांगितलं. आणि वेदांत सिद्धांत हा एकमेव अद्वितीय असा सत्याचं कथन करणारा, प्रतिपादन करणारा सिद्धांत आहे आणि तो श्रुती प्रमाणित आहे. या ठिकाणी अपौरुषेय असणारा जो वेद की ज्याच्यामध्ये भ्रम, प्रमाद, कर्णापाठव, विप्रलिप्तता, कोणत्याही प्रकारचा दोष नाही असं निर्दुष्ट कथन करणारा वेद, सत्याचं प्रतिपादन करणारा वेद, आणि तर त्या सत्याचं अनुभूती जेणेकरून होईल अशा प्रकारची त्या वेद असणारी वेदांताची जी वचनं आणि त्या वचनाचाही सर्व साराचं सार म्हणजे हा अमृतानुभव ग्रंथ आहे. म्हणून हा ग्रंथ ज्यांच्या हातात आला किंवा ज्यांना चिंतन करण्याचा अवसर प्राप्त झाला तर त्यांच्या भाग्याला तोड नाही. त्यांनी असं समजायला हरकत नाही की ज्या अर्थी ज्ञानोबरायांनी अमृतानुभव चिंतनासाठी आमच्या समोर आणलेला आहे त्याचाच अर्थ असा आहे की आता त्रिविध तापाची झाली ओळवण, ते केल्या चरण वैष्णवात. आणि हा ग्रंथ स्वतंत्र बुद्धीनं चिंतन करण्याचा ग्रंथ नाही. या ठिकाणी सत्संगतीमध्ये बसून या ग्रंथाचं चिंतन जर आपल्याला होईल तर आपल्याला निसंदेह या ठिकाणी तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपाला. ओव्या जरी अधिक असल्या 10 प्रकरणाच्या, एक ओवी अशीच आहे की त्या ओवीच्या द्वारा आपल्याला आपल्या वृत्तीवरचं जग जे आहे, ते जे विश्व आहे, ज्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी आहे, भोग्यत्व बुद्धी आहे, कर्तव्य बुद्धी आहे, त्या सगळ्या मावळून जातील. आणि त्या ठिकाणी
आपल्या जीवनामध्ये तुकाने कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपण. या ओव्यांचे संस्कार, प्रत्येक ओळीचा संस्कार ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, असं जे काही म्हणणं आहे उपनिषदात आहे, ज्याचं समर्थन भगवद्गीतेपाठ आचार्यांनी आपल्या सर्व संत वाङ्मयात ज्ञानोबरायांनी विशेषतः केलेला आहे. आणि हा जो सिद्धांत आहे हा आपल्या बुद्धीवर आरूढ व्हावा अशा प्रकारचा हा प्रासादी ग्रंथ आहे. काही आताच सांगितलं, काही लोक जे ज्यांना वाटतं की आम्ही सगळ्या ह्या अमृतानुभवाचं स्पष्टीकरण सगळ्या वेदांताच्या प्रक्रियेच्या द्वारा हे जे सिद्धांत आहे ते दृढ व्हावे असं केलं, परंतु प्रत्यक्ष अनुभूतीत मात्र आलेलं नाही. परंतु या ठिकाणी जेव्हा संत आपल्याला हा ग्रंथ सांगतात त्यावेळेला आपल्याला ते पांडित्य जे म्हणतं, हे पांडित्य येते वेशजे असं म्हटलेलं ना याच्या ठिकाणी. तर हे जे हा पाठ करिता व्याजे पांडित्य येते वेशजे अमृताते नेनेजे फावले. त्यांचा अनुभव प्राप्त झाला, खरा अनुभव प्राप्त झाला तर अमृत सुद्धा फिकं पडेल. अशा प्रकारचं हे ज्ञान जे आहे हे आपल्याला झालं तर आपल्याला न्यूनगंड कधी होत नाही, तसा पुष्टगंड पण होत नाही. जे शब्दाचं केवळ आलोडन करतात त्यांना पुष्टगंड होतं. आणि ज्यांना वाटतं की जसं ते कुतुब मिनार पाहायला गेलं तर कुतुब मिनाराचं शिखर पाहायला गेलं तर म्हणतात की आपल्या डोक्याचं पागोटं गळून पडतं. तसं त्या अमृतानुभवाचं जे काही ज्ञातव्य आहे ते पाहता पाहता आपल्याला असं वाटतं की आपली बुद्धी कुंठित होते. परंतु या ठिकाणी जी गोष्ट श्रुतीने सांगत असताना ज्या श्रुतीनं प्रतिपादन केली तिथं भ्रम नाही. आता सांगितल्याप्रमाणे हे सगळे 4 दोष विवर्जित अशा प्रकारचं आहे. आणि तेच तत्त्वज्ञान अनुभवाची दृढ अशा प्रकारची भक्कम अधिष्ठान किंवा बैठक देऊन ज्ञानोबरायांनी श्रीगुरूंच्या समोर या ठिकाणी हे आपली अनुभूती मांडलेली आहे. आणि श्रीगुरूंनी ज्याप्रमाणे हा होईल गाण बसावं असं म्हटलेलं आहे, तसाच आशीर्वचन या ठिकाणी श्रीगुरूंनी आपल्या सत्शिष्य असणाऱ्या संत सम्राट माऊलींना दिलेलं आहे. आणि त्या ग्रंथाचं चिंतन करत करत जर आपण राहिलं तर तच्चिंतनम तत्कथनम तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. या ठिकाणी सांगितलं की त्याचं चिंतन करायचं, परस्परामध्ये चर्चा सुद्धा त्याचीच करायची. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. एखाद्याला एखादा विषय कळला असेल तर तो दुसऱ्याच्या आपल्या सहपाठी असणाऱ्या त्याला समजावून सांगायचा किंवा त्याच्यातून ऐकून समजून घ्यायचं. अन्योन्यम तत्प्रबोधनम. आणि एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. आणि तर एक परत्व म्हणजे त्याच्यामध्ये हेच सर्वात श्रेष्ठ आहे, हेच आपलं गंतव्य आहे, हेच आपलं प्राप्तव्य आहे. अशा प्रकारचा दृढ या ठिकाणी आत्मविश्वास ठेवून ह्या ग्रंथाचं चिंतन केलं तर हा एकच असणारा ग्रंथ आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करून देऊ शकतो. की या ठिकाणी दुःख ते त्याचे नये स्वप्नाशी, स्वप्नात देखील आपल्याला दुःख येणार नाही अशा प्रकारचा मार्मिक रहस्य प्रतिपादन करणारा एक अलौकिक किंवा दिव्य अशा स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. शिवाय आपली मायबोली मराठी आहे आणि ह्या मराठी मायबोलीमध्ये ज्ञानोबरायांनी हा ग्रंथ प्रतिपादन केलेला आहे. पहिला झोप जर आपण पाहिला तर इथं आपल्याकडं स्वामी विद्यानंद गिरीजी म्हणून कैलासाश्रमांचे मंडलेश्वर ते आले होते. त्यांनी गीता 18 दिवस सांगितली. त्यावेळेला काही विद्यार्थ्यांना आणि असं सांगितलं की संस्कृत अमृतानुभव आहे तो तुम्ही पाठ करा. एकेकाला 1-1 तासाचं पाठांतर दिलं आणि ते पाठांतर सगळ्यांनी केलं 18 जणांनी. आणि त्या 18 दिवस इथं जेव्हा गीता सांगायची तर एक तास एक मुलगा त्यांना अमृतानुभव ऐकायचा आणि तो संस्कृतमधून. तर त्यांनी सांगितलं 18 दिवस झाल्यानंतर ते असं म्हटले की इथं येऊन आम्हाला इथे येऊन सांगण्याची गरजच नाही, इथं येऊन शिकण्याची गरज आहे आम्हाला. की सर्व जे काय आम्ही आयुष्यभर चिंतन केलं त्याच्यामध्ये खंडन खांदे चित्सुखी अशा ग्रंथाचं चिंतन केलं, अद्वैत सिद्धी. तर हे जे ग्रंथ आहे याच्यातून जेवढं मार्मिक रहस्य आम्हाला कळलं नाही तेवढं ह्या मुलांनी सांगताना, आता मुलांनी पाठ केलं होतं, त्यांना संस्कृतचं काय फार नव्हतं परंतु त्यांच्या एक सेवा म्हणून त्यांनी केलं होतं.
तर ते म्हणे सगळ्या उत्तराखंडांनी त्यांना उत्तराखंडाचा महादेव लोक म्हणत होते. परंतु ते म्हटले की या अमृतानुभवामध्ये असं आध्यात्मिक वाङ्मयातलं एकही तत्व नाही जे याच्यामध्ये सांगितलं नाही. आणि त्याला पुष्टीची गरज आहे. अद्वैत स्थिती समजावून घेतली आपण तरी माणसाला त्या पुन्हा चुकीचं चिंतन करावं लागतं. जर समजा सत्स्वरूपाविषयी संशय झाला तर चित्स्वरूपाविषयी राहील. खंडन खात्यामध्ये जर दुसऱ्याचं आपल्याला दुसऱ्यांनी खंडन केलं तर त्याचं उत्तर द्यायला पाहिजे आणि ते उत्तर दिलं नाही कारण आपल्याला त्याचं खंडन करता आलं नाही तर आपल्या मनामध्ये काहीतरी पोकळी राहते. पण ज्याने अमृतानुभवाचं चिंतन केलं त्याला जगामध्ये त्याच्या जसं एखाद्या आईच्या स्तनामध्ये भरपूर दूध असल्यावर त्याला दाईच्या दुधाची गरज नाही, त्याप्रमाणे अमृतानुभवाचं चिंतन करणाऱ्या कोणत्याही पुरुषाला दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाची आवश्यकता नाही. फक्त एकच आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीनो अचिरेण अधिगच्छति. तिथं अचिरेण असं सांगितलेलं आहे. तृतीय आहे का ती? तर त्या ठिकाणी तृतीय जे असतं मार्गात धनोरत्यंत काला धनोरत्यंत संयोगे असं पाणिनी व्याकरणामध्ये सांगितलेलं आहे सूत्रामध्ये. याचा अर्थ त्या पुरुषाला अमृतानुभवाची नुसती पारायण करता करता जरी त्याची सेवा होत राहिली तर ज्ञानोबराय त्याला ज्ञान देते. आणि ते स्पष्ट ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. अशा प्रकारचं हे एक अलौकिक ग्रंथ आपल्या मायबोलीमध्ये आपल्याला दिलेला आहे. पहिल्यांदा जर अमृतानुभवाचा झोप पाहिला तर आपण यदक्षरमनाख्येयम तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर किती दार्शनिक चिंतन किंवा संस्कृत भाषेमध्ये केलेलं आहे. आपले गुरुदेव महाराज सांगायचे की या आपले पंडित प्राण असणारे गणेश्वर शास्त्री त्यांचे पिताश्री राजराजेश्वर शास्त्री की जे भारतातले एक महान अशा प्रकारचे पंडित होते. तर त्यांनी जेव्हा अमृतानुभवातलं हे पाहिलं मंगलाचरण पाहिलं तर त्या अत्यंत त्याच्यावर हे झाले, अतिप्रसन्न झाले का. ते म्हणजे मग पुढचा ग्रंथ का नाही लिहिला ही एक आश्चर्याची गोष्ट. दुसरं काय आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करता आलं नाही. तर महाराष्ट्रामध्ये चंद्रसूर्य असेपर्यंत मराठी भाषिक होते त्यांच्या उद्धाराची चिंता त्यांना जास्त आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या हे जेवढं आहेत ना ओम नमोजी आद्या. आम्ही पाठीमागच्या वेळेला गुरुजींना विचारलं. गुरुजी आश्रमात आले आणि आश्रमामध्ये त्यांनी ह्या ओव्या पाहिल्या, कोणी महाराजांनी कोणी दाखवल्या आणि ते गुरुजींच्या काळात त्यांची प्रवचनं पंढरपूरला झाली होती. तर त्यांनी असं सांगतात की गुरुजींना ते म्हटलं की मी अमृतानुभव ऐकतो तर आपण सांगा. प्रवचनात ते स्वतः येऊन बसले याच्यामध्ये. तर त्याचं कारण आहे त्यांनी काही लिहिलेलं. गुरुजींना मी पाठीमागे म्हटलं होतं तेवढी घरात आहे पण आता कुठं एवढ्या याच्यात पडलं आहे माहीत नाही. त्यांनी ज्या पहिल्या ओव्या आहेत ना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या त्याचं त्या ठिकाणी संस्कृतमधून चांगल्या प्रकाराने चिंतन करून ठेवलेलं. त्यावेळेला ते म्हणतात राजराजेश्वर शास्त्री जे म्हणतात की ही जे मंगलाचरण आहे प्रथम ओवी आहे ओम नमोजी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि दुसऱ्या ओळीचं प्रथम चरण देवा तुची गणेशू. यामध्ये पाहिलं देवा तुची गणेशू म्हणजे ह्या ग्रंथामध्ये तत्त्वमसी महावाक्याचं विवरण केलेलं आहे असं सांगतात की महावाक्य आहे. आणि नमोजी आद्या म्हणजे जन्माद्यश यतः काय ओम नमो वेद प्रतिपाद्या शास्त्र योनित्वा याच्यामध्ये. आणि जय जय स्वसंवेद्या याच्यामध्ये तत्व समन्वया अशा प्रकारची चतुसूत्री एकाच ओळीमध्ये आले. आणि पुढच्या एका चरणामध्ये या ठिकाणी तत्वमसी महावाक्य सांगितलं. याचा अर्थ ते म्हणतात या संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या म्हणजे ह्या तत्वमसी महावाक्याचं हे विवरण आहे. आणि हे आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याला प्राप्त होतं. परंतु त्या ठिकाणी सगळ्यात आता एक चेन्नईचे एक आलेले इंजिनियर आहे 8-9 वर्ष झाले केवळ ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी आलेले. त्यांनी खूप प्रयत्न केला इंग्लिशमधून समजण्याचा, मराठीचं कळत नव्हतं. तर त्याच्यामध्ये
त्यांनी ते काय करायचे की ह्या ओव्या मला सांगा. आता अनेक हिंदी जाणणाऱ्यांकडून त्यांनी हे केलं. मोठी इंजिनियर आहे, 2 ब्रह्मचारी त्यागी आहे, आणि त्यांनी ठरवलं की माऊलीच्या समाधीजवळ राहून आम्हाला माऊली काहीतरी हे करतील. ते यायचे मधून काही प्रश्न विचारायचे, तर पुन्हा दुसऱ्या दिवशी आले का पुन्हा तेच प्रश्न विचारायचे वेगळं. शंकाचे काही निराकरण होतं. तो म्हणजे निशंक कधी होईल. त्यांना म्हणजे विचारसागर ऐकल्याशिवाय तुम्ही कधी निशंक होणार नाही. तर ते म्हणजे मी इथं माऊलींच्यासाठी आलो, मला ज्ञानेश्वरी शिकायची, दुसरे ग्रंथ तुम्ही काय सांगता, म्हणजे मग तुमचं चालू द्या जसं चाललंय तसं. नंतर त्यांनी ते रडले. मग त्यांना म्हणलं तुम्ही विचार सांगितलं, आम्हाला इंग्लिश तुमच्यासारखी येणार नाही, तुम्ही विचारा थोडेफार त्याच्यात सांगितलं तर आम्ही सांगू, पण तुमचं पूर्ण ग्रंथ पालता ऐकल्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही. नंतर मग त्यांनी निश्चय केला, कळू नाही कळू ते विचार सांगायला बसूनच राहिले. 2 आवृत्त्या केल्या. आता ते आजी आनंद रे, आजी परमानंद, ते आता 200 लोकांना चेन्नईला इथून ते ऑनलाईन सांगतात. आणि इतकी उत्कृष्ट सांगतात ना महाराज ते आपल्याला असं वाटतं की आपण मराठीतून अभ्यास केला, पण आपल्याला आता त्यांना खरी माऊलीची कृपा जी ती फलद्रूप झालेली. अशी ही कोणतीही शंका इतक्या सुंदर रीतीनं सांगतात. ते म्हणतात हा सगळा परिणाम जो आहे ते असं त्यांची वृत्ती होती. पण जसे आपले काही लोक मधल्या काळात म्हणत होते की ह्या ज्ञानेश्वरीला विचारसागर, वृत्ती प्रभाकर याच्या कुबड्या कशाला पाहिजे, पण त्या कुबड्या नाही, ते त्याला सहाय्य ग्रंथ आहे. तुम्ही फार तर असं म्हणा आम्हाला विचारसागर किंवा हे ग्रंथ किंवा भगवद्गीता आचार्यांचे भाष्य वार्तिक ते आम्हाला शिकण्याची काय गरज आहे असं तुम्ही म्हणाल या ठिकाणी. परंतु त्या असं तुम्ही म्हणा त्याच्याऐवजी ज्ञानेश्वरी कळण्यासाठी आम्हाला विचारसागर, वृत्ती प्रभाकर आवश्यक आहे. आमचं म्हणणं नाही ह्याच ग्रंथाचं तुम्ही फार मोठा महत्त्व माना असं म्हणण्यात त्याचं तात्पर्य नाही. उलट काय होतं, तो जवळचा मार्ग आहे, त्याला समजून घ्यायला जवळचा मार्ग आहे. तसा हा अमृतानुभव ग्रंथ समजून घेण्यासाठी आपल्याला काही वेदांत प्रक्रियांचं ज्ञान असलं पाहिजे. शेतक प्रकरण हे जीवनमुक्ती प्रकरण, नवोद हे प्रकरण आहे हे जीवनमुक्ती प्रकरण आहे. आणि याच्यामध्ये जगात अध्यात्मातलं सर्वात मोठं फल कोणतं असेल तर ते जीवनमुक्ती. मोक्ष गेल्याकाठी आमाशी होईल आयशे जे म्हणतील ते काय महामूर्ख असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी ज्याच्यामध्ये आपल्याला विधेय मुक्तीचा निश्चय ज्याच्यामध्ये असतो त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये निश्चय रूपता असते त्याला विधेय मिळवलं असं म्हणतात. आणि ही स्थिती समजावून घ्यायची असेल तर आपल्याला या ठिकाणी वेदांताच्या काही ना काही प्रक्रिया मोक्षाच्या ठिकाणी त्याला ज्ञान असल्या पाहिजे, तर त्याला याचा खरा आनंद भोगता येतो. तेव्हा या ठिकाणी आता हा जो शब्द आहे, जसा ब्रह्मसूत्रामध्ये अथ शब्द आहे, संस्कृतमध्ये आता तो ब्रह्म जिज्ञासा, तर अथ हे अधिकारवाच्य आहे, मंगलवाच्य आहे. परंतु या ठिकाणी अथ जो शब्द आहे तो अनंतरेवाच्य आहे असं ब्रह्मसूत्रामध्ये आचार्यांनी सांगितलेले. तसा इथं ज्ञानोबा यांचा हा जो पहिला शब्द आहे, आता आमोद सुनास झाले, श्रुतीशी श्रवण निघाले, आदिशे उठिले लोचनेशी. या ठिकाणी आता शब्द जो आहे ती जी आतापर्यंत 8 प्रकरणं झाली. 8 प्रकरणामध्ये उपसंहाराची जी 8व्या प्रकरणातली ओवी आहे त्या ओळीमध्ये या ठिकाणी ध्याता ध्यान धे, ज्ञाता ज्ञान मेय, या ठिकाणी त्या सगळ्या त्रिपुटी मावळल्यानंतर मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, आद्वया जिने विकासू बंधू आता, असा जो शब्द आलेला आहे. म्हणजे त्यात हे सगळं झालं आता म्हणजे यानंतर, त्या प्रक्रियेत अनंतरे वाचक हा शब्द आहे. आणि आता यामध्ये जीवनमुक्तीचं कथन करणार आहे. आणि त्याच्या अगोदरची ओळी आहे ती ओळी आहे, एवं ज्ञाना ज्ञाने दोन्ही पोटी शून्य अहनी, उदयला चिदगगनी चिदादित्यो हा. म्हणतात आता म्हणजे कधी तर एवं अशा प्रकारे ज्ञाना ज्ञान दोन्ही अहनी पोटी सुनी, ज्याला ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही पोटी सुनी म्हणजे आपल्या पोटात घातलं, म्हणजे जे अज्ञान होतं ते अज्ञानही निवृत्त झालं. आणि त्या अज्ञानाला निवृत्त करणाऱ्या अहम ब्रह्मास्मी त्या कारकवृत्तीमध्ये जो अहम आहे तोही बाधित झाला. म्हणजे या ठिकाणी जे वृत्तीज्ञान आहे अहम ब्रह्मास्मी यांनी अज्ञानाचा नाश केला, अज्ञान कार्याचा बाध केला. आणि ती जी वृत्ती आहे ती वृत्तीसुद्धा या ठिकाणी आपल्या स्वरूपामध्ये लीन होऊन गेली, खऱ्या अर्थाने बाधित झाली. अशी जी स्थिती आहे
कारण अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आहे आणि अज्ञान कार्याचा बाध करणार आहे. आणि ही वृत्ती जी आहे तिला आपल्याला स्वपर निर्वाहक असं म्हणतात किंवा वेदांताच्या बऱ्याच ग्रंथामध्ये त्याला स्वपर विरोधिनी वृत्ती असं म्हटलेले आहे. तर ती स्वपर विरोधिनी म्हणजे अज्ञानाचा नाश करते आणि निवृत्त नाही निवर्तवी हा काही या ठिकाणी निवृत्त करायला अज्ञानच राहिलं नाही तर आता त्या वृत्ती ज्ञानाचं काय महत्व आहे. म्हणून ते ज्ञान जे आहे तैसे अज्ञान ज्ञाने गेले आपणही वस्तू देऊनी गेले ऐसे जाणणे विन भरले जाणते जे अशी जी वृत्ती आहे ती त्या दशेला जीवनमुक्ती असं म्हणतात. आणि त्या जीवनमुक्तीचं आता म्हणजे यानंतर जे काही त्या जीवनमुक्त पुरुषाची स्थिती आहे ती ज्याच्यामध्ये त्याला देह तर असतो परंतु देहीचं विदेही भोगोदशा देहात राहत असताना मनामध्ये संकल्प विकल्प होत असताना त्या संकल्प विकल्पाचा त्याच्याशी संबंध नाही. अहंकार अनात्म वस्तू सामान्य लोकांप्रमाणे अभिमान धारण करीत असला तरी तो त्याच्यापेक्षा पलीकडचा आहे. चिंतन करत असेल तरी सगळेच पदार्थ अनात्म पदार्थ आहे आणि त्या अनात्म पदार्थाविषयी असंग उदासीन अशा प्रकारचा असणारा हा जो महापुरुष आहे त्याला जीवनमुक्त पुरुष असं म्हणतात. आणि त्याच्या ठिकाणी इतरही लोक जे काही व्यवहार करतात त्या व्यवहारामध्ये त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही. पण असा जीवनमुक्त पुरुष जो आहे त्याला सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद पोंदला मागे पुढे अशा प्रकारचा अलौकिक दिव्य आनंद हा पुरुष भोगत असतो. आणि त्याच्या ह्याची स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीचं वर्णन म्हणजे हे जीवनमुक्ती प्रकरण आहे. आणि त्याचं जे चिंतन आहे ते आपण यथाशक्ती यथामती अशा आमच्या महाराजांसारख्या गुरुवर्य महापुरुषांचं आपल्याला कृपाचित्र अजून आहे तर त्यांच्या समोर आपण हे जे काही आपल्याला थोडं बहुत कळलं त्यांच्या कृपेने किंवा त्यांच्या पायाच्या प्रसादाने त्याचा पर्वता या ठिकाणी द्यायचा. आणि हे म्हणजे काही व्याख्यान नाही किंवा प्रवचन नाही हे चाललेलं आपलं चर्चासत्र आहे असं समजून तुम्ही आणि खेडेमिळे गदारोळी आनंदे अशा प्रकारचे याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की